राम राम मंडळी, कशा जातात मग तुम्ही सगळा? आज सकाळी सकाळीच लवकर कामली सुरुवात जाते. शिवमनं पप्पा डबा बिबा घ्यायसन कंपनीत निघी येतात. शिवमने सकाळीच शाळा होती त्यामुळे मी लवकर आवरले नव्हतो. त्यानंतर तयारी बियारी करी त्याला शाळेत सोडी म्हणून तर म्हणता आज आपण छोटासा व्हिडिओ घेऊत बरं रे. त्यानंतर तटून जाता जाता दखायला दोन्ही नवरा बायको मस्त व्यायाम करायला होतात. आणि आता इथे जिम होईल ना तर सकाळी सकाळी भरपूर गर्दी राहस. त्यानंतर जंगल माना मोरना आवाज राहिना आता पण मोर काही दखायला राहता. नंतर पाहता रे म्हणतं मांजरना आवाज होता तो मांजरनं पिल्लून मांजर बाहेरच होती. मग शिव म्हणे मम्मी पिल्लू घेऊ का? म्हणलं अरे नको ती मांजर तुला चावेल. मग तिथून पुढे निघालो. परत पुढचा व्ह्यू बघू शकताय. रोज सकाळी सकाळी असाच नजारा असतो शाळेत जाताना. त्यानंतर मग त्याला शाळेत सोडलं आणि मग परत घरी आली. अरे मी आयराणी बोलायचंच विसरली, तुम्ही फॉलो करत नाही ना म्हणून. त्यानंतर घरी आली. त्यानंतर सोनचाफा खूप छान फुललेला होता, वास खूप छान दरवळतो. आणि मला आत्ता शिवमच्या बाबांची आठवण येत होती कारण म्हणजे मी म्हटलं ना सोनचाफा पाहिजे मला की ती लगेच तोडून देतात मला म्हणून. कारण स्वामींना सोनचाफा खूप आवडतो हे मला माहिती आहे. त्यामुळे मग असलेला सोनचाफा मी तोडून घेत असते. संध्याकाळी मिसळचा बेत होता त्यासाठी मठ भिजवून घेतलेले होते. त्यानंतर मठ भिजवण्यासाठी मी ह्या डब्यांचा वापर करते. ऑनलाईन आपल्याला मिळतात ते. तर देवपूजा वगैरे सगळं आवरलेलं होतं आणि बाकीचं कामही. दिवसभर व्हिडिओ घेण्याचं काही लक्षात राहिलं नाही. संध्याकाळी म्हटलं मिसळचा छोटासा व्हिडिओ घ्यावा. त्यानंतर साधी सिंपल घरगुतीच मिसळ मी बनवते. असं काही फार चमचमीत आणि झणझणीत असं काही नसतं. फक्त आपला खानदेशी मसाला वापरून बनवलेली असते त्यामुळे आपल्याकडची थोडी टेस्ट असते तिला. त्यानंतर मस्त असं लिंबू पिळून घेतला, मिसळ फस्त केली. त्यानंतर काही कुरिअर पॅकिंगचं काम होतं ते कुरिअर पॅकिंग करून घेतलं. ते सगळं करता करता रात्रीचे 11 वाजले होते. त्यानंतर ते पॅकिंग करून व्यवस्थित बाजूला ठेवून घेतले. तर आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो आवर्जून करा. माझे नवनवीन व्हिडिओ येत असतात ते आवर्जून बघा आणि लाईक, शेअर आणि फॉलो सुद्धा नक्की करा. चला तर मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.